हिंदू धर्मात अंगारकी चतुर्थी का महत्वाची आहे? या दिवशी केलेला उपवास फलदायी का ठरतो? चला तर ऐकूया ही कथा. हिंदू धर्मात गणपती बाप्पाला विशेष स्थान आहे. विघ्नहर्ता आणि सिद्धिविनायक म्हणून ओळखला जाणारा गणेश सर्व कार्यांचा अधिपती मानला जातो. कोणतेही शुभकार्य गणपतीच्या पूजनाविना सुरू केले जात नाही. अशाच गणेश भक्तीतील एक अत्यंत पवित्र आणि प्रभावी व्रत म्हणजे अंगारकी चतुर्थी. अंगारकी चतुर्थी ही चंद्रमासातील कृष्ण पक्षातील चतुर्थी तिथी मंगळवारी आली की साजरी केली जाते. मंगळवाराचा अधिपती मंगळ ग्रह अंगारत असल्यामुळे या चतुर्थीस अंगारकी असे नाव प्राप्त झाले. या दिवशी केलेले गणेशव्रत हजारो चतुर्थी व्रतांच्या पुण्याइतके फलदायी मानले जाते, असे शास्त्रात सांगितले आहे. ही कथा आहे श्रद्धेची, संयमाची, तपस्येची आणि अखेर गणपती बाप्पाच्या कृपेने जीवनाला कलाटणी देणाऱ्या अद्भुत अनुभवाची. खूप प्राचीन काळी नर्मदा नदीच्या काठी अमलपूर नावाचे एक समृद्ध नगर होते. हे नगर व्यापार, विद्या आणि धर्मासाठी प्रसिद्ध होते. त्या नगरात धर्मदत्त नावाचा एक ब्राह्मण राहत होता. तो वेदशास्त्रात पारंगत होता, परंतु त्याचे आयुष्य दुःखाने भरलेले होते. धर्मदत्त आणि त्याची पत्नी सुमेधा यांना अनेक वर्ष संतती नव्हती. त्यांनी अनेक देवतांची उपासना केली, यज्ञ केले, दानधर्म केला, पण तरीही त्यांच्या आयुष्यात पोकळी होती. समाजात त्यांचा सन्मान होता, पण मनात कायम एक हळहळ होती. दररोज सकाळी सुमेधा गणपतीसमोर दिवा लावायची आणि डोळ्यात पाणी आणून म्हणायची, हे गणनायका, आम्हाला काहीही नको, फक्त एक संतती दे, जी तुझ्या नावाने मोठी होईल. एके दिवशी अमलपुरात एक तेजस्वी साधू आला. त्याचे नाव होते मुनीश्वर अंगारक. तो मंगळग्रहाचा परम भक्त होता आणि गणपतीचा अनन्य उपासक होता. नगरातील लोक त्याच्या दर्शनासाठी जमले. धर्मदत्तानेही त्याला आपल्या घरी आमंत्रित केले आणि आपल्या दुःखाची कथा सांगितली. मुनीश्वर शांतपणे ऐकत राहिले आणि मग म्हणाले, वत्सा, तुमचे दुःख मला कळते, पण तुमच्या प्रारब्धात एक महत्त्वाचा व्रतयोग आहे. तुम्ही कधी अंगारकी चतुर्थी व्रत केले आहे का? धर्मदत्ताने मान हलवली. त्याला या व्रताचे महत्त्व माहिती नव्हते. मुनीश्वर म्हणाला, जेव्हा चतुर्थी मंगळवारी येते तेव्हा त्या दिवशी गणेशाची पूजा केल्यास तो भक्ताच्या आयुष्यातील सर्व विघ्ने दूर करतो. हे व्रत केवळ उपवासाचे नाही, तर श्रद्धा, संयम आणि शुद्ध भावनेचे आहे. त्या वर्षीच माघ महिन्यातील कृष्ण चतुर्थी मंगळवारी आली. धर्मदत्त आणि सुमेधाने अत्यंत श्रद्धेने व्रत करण्याचा संकल्प केला. पहाटे ब्रह्ममुहूर्तावर उठून त्यांनी स्नान केले, घर स्वच्छ केले, गणपतीची मूर्ती लाल वस्त्रात सजवली, दुर्वा, लाल फुले, मोदक अर्पण केले. सुमेधाने पूर्ण उपवास केला. दिवसभर ओम गंग गणपतये नमः या मंत्राचा जप केला. संध्याकाळी चंद्रदर्शन होईपर्यंत त्यांनी अन्नपाणी घेतले नाही. त्या रात्री सुमेधाला एक विलक्षण स्वप्न पडले. स्वप्नात तिने पाहिले एक विशाल तेजाचा प्रकाश आणि त्या प्रकाशातून गणपती बाप्पा प्रकट झाले. त्यांच्या मुखावर करुण हास्य होते. गणपती म्हणाले, सुमेधे, तुझी श्रद्धा मला प्रिय आहे. अंगारकी चतुर्थीचे व्रत फार थोर आहे. योग्य भावनेने केलेल्या व्रताचे फळ निश्चित मिळते. तुझ्या आयुष्यातील दुःख आता संपणार आहे. हे ऐकून सुमेधाचे डोळे भरून आले. तिने चरणी नतमस्तक होऊन आशीर्वाद मागितला. काही महिन्यातच सुमेधा गर्भवती झाली. संपूर्ण नगरात आनंदाचे वातावरण होते. धर्मदत्ताचे घर पुन्हा हास्याने भरून गेले. योगायोगाने बालकाचा जन्मही भाद्रपद महिन्यातील चतुर्थीच्या दिवशी झाला. त्या मुलाचे नाव ठेवण्यात आले गणेशदत्त. गणेशदत्त लहानपणापासूनच बुद्धिमान, शांत आणि भक्तिशील होता. तो दर मंगळवारी गणपतीची पूजा करायचा. मोठा झाल्यावर तो विद्वान झाला, समाजसेवक झाला आणि अनेक लोकांच्या आयुष्यातील अडचणी दूर करू लागला. कथा इथे संपत नाही, ती एक संदेश देते. अंगारकी चतुर्थी ही केवळ उपवासाची परंपरा नाही, तिच्यामागे खोल आध्यात्मिक अर्थ आहे. मंगळ ग्रह ऊर्जा, साहस आणि संघर्षाचे प्रतीक आहे. गणपती बुद्धी, संयम आणि विघ्ननाशाचे प्रतीक आहेत. जेव्हा मंगळवारी चतुर्थी येते तेव्हा संघर्षावर बुद्धीचा विजय होतो. या दिवशी केलेले व्रत कर्जमुक्ती देते, विवाहातील अडथळे दूर करते, संतती सुख प्रदान करते
आरोग्य आणि मानसिक शांती देते. असे मानले जाते की अंगारकी चतुर्थीचे व्रत मनापासून केल्यास जन्मजन्मांतरांचे दोषही नष्ट होतात. आजच्या धकाधकीच्या जीवनात माणूस श्रद्धेपेक्षा ताणतणावात अडकलेला आहे. पण अंगारकी चतुर्थी आपल्याला शिकवते की श्रद्धा ही अंध नसून संयमाची शक्ती आहे. जेव्हा आपण निस्वार्थ भावनेने अहंकार सोडून गणपतीसमोर नतमस्तक होतो तेव्हा आयुष्य आपोआप सोपे होऊ लागते. अंगारकी चतुर्थी ही केवळ एक तिथी नाही, ती एक संधी आहे. स्वतःकडे पाहण्याची, दोष ओळखण्याची आणि गणपती बाप्पाच्या कृपेने त्यातून मुक्त होण्याची. धर्मदत्त आणि सुमेधाच्या आयुष्यात घडलेला चमत्कार हा प्रत्येक भक्ताच्या आयुष्यात घडू शकतो, फक्त श्रद्धा खरी हवी. शेवटी एकच प्रार्थना, हे गणराया, अंगारकी चतुर्थीच्या पुण्यप्रभावाने आमच्या जीवनातील सर्व विघ्ने दूर कर आणि आम्हाला सद्बुद्धीचा मार्ग दाखव. गणपती बाप्पा मोरया. तुम्ही चतुर्थी करत असाल तर गणपती बाप्पा मोरया नक्की लिहा. ही कथा तुम्हाला कशी वाटली? जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक आणि नवनवीन कथा ऐकण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा.